सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। गेले अनेक दिवस तुमच्यासोबत बोलायचं होतं। काही प्रश्न मनामध्ये निर्माण झाले होते, काही प्रश्न समाजामध्ये निर्माण झाले होते, परंतु त्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी कुणीही माणूस उपलब्ध नव्हता, म्हणून गेले बरेच दिवस हे टळत गेलं। काल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी ठाणे येथे एक भाषण केलं। ही त्यांची दुसरी वेळ आहे बहुधा, की वैर माझ्यासोबत होतं तर माझी जात का बदनाम केली, माझा जिल्हा का बदनाम केला, माझा समाज का बदनाम केला आणि माझी माती का बदनाम केली। आपल्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबांना मला काही प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नाची उत्तरं ते देतील। ही जी जात, माती आणि जिल्हा या तीन गोष्टींना घेऊन तुम्ही चालताय, जात, माती आणि जिल्हा बदनाम केल्याचं तुम्ही वारंवार सांगताय। धनंजयजी मुंडे साहेब, माझे तुम्हाला काही प्रश्न आहेत। ही जी जात बदनाम झाली म्हणताय, माझ्या जातीला बदनाम केलं असं म्हणताय, त्या जातीबद्दलचे काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार। तुम्ही आणि तुमचा अत्यंत लाडका, तुमचं सर्व काम पाहणारा वाल्मिक कराड, तुम्ही अनेक वंजारी समाजातील कुटुंब देशोधडीला लावलेले आहेत। अनेक वंजारी समाजातील लोक हे तुम्ही संपवलेले आहेत। त्यातलं सगळ्यात पहिलं प्रकरण हे स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांचं परळीतलं प्रकरण। स्वर्गीय महादेवजी मुंडे यांची 22 महिन्यापूर्वी परळीमध्ये हत्या झाली। इतकी निर्घृणपणे हत्या झाली, आपण सगळ्यांनी ते फोटो पाहिलेत, आपण सगळ्यांनी ती परिस्थिती पाहिली आहे। गेले 22 महिने आमची बहीण ज्ञानेश्वरीताई मुंडे, त्यांचे भाऊ सतीशजी फड आणि त्यांची लहान लहान लेकरं वडिलांना न्याय मिळावा म्हणून दारोदार फिरत आहेत। पोलिसांमध्ये गेल्यानंतर गेल्या 22 महिन्यामध्ये 9 तपास अधिकारी त्याच्यामध्ये बदलले आहेत। अजूनही त्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरीताई मुंडेचा साधा जॉब सुद्धा पोलिसांनी घेतलेला नाही। म्हणजे ज्याच्या घरचा करता पुरुष गेलाय, त्यांचा जॉब सुद्धा पोलीस घ्यायला तयार नाही। पोलिसांना आम्ही अनेक वेळेला विनंती केली की या प्रकरणामध्ये तुम्ही आरोपींना अटक करा, तर पोलीस सांगायचे की आम्हाला याच्यामध्ये ठोस असं काही मिळत नाही। वाल्मिक कराड सोबत 24 तास असलेले बाळा बांगर कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी वाल्मिक कराड, श्री कराड आणि सिरियल किलर गोत्या गीते यांनी महादेवभाऊ मुंडेची त्यांच्या समोर हत्या केल्याचं मीडियाला सांगितलं। त्याच्यानंतर जे फोटो आले, त्या फोटोमध्ये महादेवभाऊच्या गळ्यावरती एक जखम आहे आणि त्या जखमेचा एक पार्ट तिथून गायब झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। आमच्या वाटेला आल्यानंतर आम्ही लोकांचे काय हाल करतो हे दाखवण्यासाठी वाल्मिक कराड हा तो मासाचा तुकडा खिशामध्ये घेऊन फिरत होता। अनेक वेळेला प्रश्न विचारले जातात की बाळा बांगर आजच का बोलला, बाळा बांगर एवढे दिवस कुठे होता, तर बाळा बांगर आज नाही बोलला। बाळा बांगर हा वाल्मिक कराडच्या सोबत असल्यापासून बोलतोय। बाळा बांगरनी त्या काळामध्ये मला अलर्ट केलं होतं। मला जीवे मारण्याची सुपारी वाल्मिक कराडने दिली होती। ज्या व्यक्तीला सुपारी दिली त्याच्यावरती आता त्यांनी एक मोक्याची केस केली, तो बाहेर आहे। जेव्हा वेळ येईल त्या व्यक्तीला मी समोर आणेन की शिवराज बांगरचा मर्डर केला नाही म्हणून त्या लोकांवरती सुद्धा मोक्याची कारवाई केलेली आहे। आणि ही गोष्ट मला बाळा बांगरने सांगितली होती। अगदी आमच्या व्यवसायापर्यंत तिथे सुद्धा त्यांचे लोक पाठवायचे आणि खोटे केसेस करायचं असं वाल्मिक कराडनी ठरवलं होतं। मग महादेवभाऊ मुंडेची हत्या झाल्यानंतर गेल्या 22 महिन्यामध्ये तुम्हाला 400 मीटरवर असलेलं महादेव मुंडेचं घर का दिसत नाही? महादेव मुंडे वंजारी समाजाचे नाहीत, ते जातीचे नाहीत। आणि मग महादेव मुंडेची हत्या झालेली असताना हे कुटुंब अनेक वेळेला तुमच्याकडे आलंय, अनेक वेळेला तुम्हाला विनंती केली आहे की साहेब या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय द्या। तुम्ही साधी भेट घेण्याचं सौजन्य दाखवत नाहीत आणि माझी जात बदनाम झाली। महादेव मुंडेची हत्या करणारे सुद्धा तुमच्या बगलेत बसणारे आणि तुमच्या शेजारी बसणारे वाल्मिक कराड, वाल्मिक कराडचा मुलगा गोट्या गीते ही लोक आहेत असं बाळा बांगरेंनी सांगितलं। दुसरी घटना, आम्ही ज्या ज्या वेळेला महादेव मुंडेंचा विषय काढतो त्या वेळेला आम्हाला प्रत्येक वेळेला विचारलं जातं की बापू आंधळेंचं काय झालं? बापू आंधळेबद्दल तुम्ही बोलणार नाहीत का? बापू आंधळे तुमच्या जातीचा नाही का? ओय, बापू आंधळे सुद्धा माझ्याच जातीचा आहे। बापू आंधळेची हत्या झाली। बापू आंधळेची हत्या होण्याच्या अगोदर ज्यावेळी महादेव मुंडेंची हत्या झाली, ही गोष्ट नोटीस करा की महादेव मुंडेच्या हत्येमध्ये सुद्धा बबन भाऊ गीतेचं आणि राजाभाऊ फड यांचं नाव घेण्यासाठी त्या कुटुंबावरती पोलिसांनी आणि तिथल्या स्थानिक नेत्यांनी दबाव दिला होता।
आपण पीआय सानप यांचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत. पीआय सानप यांना याच्यामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की हा नेमका खून कुणी केलाय, याच्यामध्ये आरोपी कोण आहेत. गेले 22 महिने परळीमध्ये आरोपी सापडत नाहीत. परळी म्हणजे काय बिहार आहे की पाकिस्तान आहे. त्याच्यानंतर बापू आंधळेचा एक खून झाला. बापू आंधळे, त्यातला गोट्या गीते, सोमनाथ सलगरे ही लोक 6 वाजता महादेव गीतेच्या घरी आली. महादेव गीतेच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी महादेव गीतेला त्यांनी सांगितलं की तुला वाल्मिकांनी बंगल्यावर बोलवलं, तू आमच्यासोबत बंगल्यावर चल. कारण बबन भाऊ गीतेने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर बबन भाऊच्या जवळची सगळी काल धनंजय मुंडे साहेब अगदी घडा बोलले. त्यांना स्वास्थ्य मिळालं, त्यांची तब्येत बरी झाली, त्याबद्दलही मी त्यांना शुभेच्छा दिली. आणि मग आता ह्या प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली पाहिजे. ही जी समाजातली फार मोठी यादी आहे, ही मी फक्त नावं जी घेतलेत ना, ही फक्त बोटावर मोजण्याची नावं आहेत. हजारो कुटुंब आहेत. हे हजारो कुटुंब या लोकांनी अन्याय करून उद्ध्वस्त केले आहेत. ते वंजारी समाजाचे. आणि मग त्यावेळेला जात का बदनाम नाही झाली? 22 महिन्यापासून बापू आंधळ्यांच्या खुनाचे मारेकरी सापडत नाहीत. सॉरी, महादेव मुंडेंच्या त्यावेळेला जात बदनाम होत नाही. तुमच्या घरापासून 400 मीटरवरती महादेव मुंडेंचं घर आहे, तुम्ही भेटायला जात नाही. बापू आंधळेचा खून होतो, बापू आंधळेच्या कुटुंबाचं साधं साक्ष सुद्धा त्या प्रकरणात नाही. गोट्या गीतेसारख्या दारुड्या सोट्या माणसाच्या फिर्यादीवरती तुम्ही बबन भाऊ गीतेंना आरोपी करता. आणि बाळा बांगर सारखा 24 तास त्याच्या गाडीमध्ये असणारा माणूस ज्या वेळेला सांगतोय की हा खून वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाने केलाय, आणि पोलीस म्हणतात की आम्हाला सत्यता तपासावी लागेल, आमच्यावरती गुन्हे करताना सत्यता तपासायची गरज नाही, पण तू वाल्मिक कराडवरती जर गुन्हा दाखल करायचा म्हणला तर ही सत्यता तपासावी लागते. कावत साहेबांना माझं आव्हान आहे, आपण अतिशय चांगले अधिकारी आहात, आपल्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम झालं, आणि या प्रकरणामध्ये आपण खोलात जावं. हा जो परळीमध्ये जो बिहारच्या पलीकडचा जो प्रकार चालू आहे, बिहारच्या पलीकडचा, बिहार तरी खूप कमी आहे तिथे, अनेक महादेव मुंडे बापू आंधळे परळीच्या मातीमध्ये गाडले गेलेले. आणखी काही खून आहेत त्याच्यामध्ये. एकदा महादेव मुंडेमध्ये आरोपी अटक होतात, ते लोक सुद्धा समोर यायला तयार आहेत. आणि मग ही जी माती बदनाम झाली, हा जो जिल्हा बदनाम झालाय, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, हा तुमच्यामुळे बदनाम झालाय, तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झाला. तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय, तुम्हाला पुन्हा काहीतरी मिळवायचंय. तुम्ही काल काहीतरी शरोशायरी केली आणि त्या शरोशायरीमध्ये तुम्ही सांगितलं की काय मी गुन्हा न करके बहुत कुछ मैंने सहा है. मी बसल्या बसल्या मलाही एक शेरोशायरी आठवली. तू गलत भी है, तू कातिल भी है, तू गलत भी है, तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है. तू गलत भी है, तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है. आज तुझे मिल रही है क्लीन चिट, आज तुझे मिल रही है क्लीन चिट. किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है. आज तुझे मिल रही है क्लीन चिट, किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है. सब्र कर मेरे दोस्त, कल बारी हमारी. धन्यवाद. ज्या पद्धतीने बापू आंधळे असतील, महादेव गीते असतील, यांची हत्या झाली, महादेव मुंडे असतील यांची हत्या झाली, त्या पद्धतीने तुमची देखील हत्या होणार होती असं बाकी आहे. काय प्रकार होता, कोण तुमची हत्या करणार होती? वाल्मिक कराडनी बीड मधल्या अनेकांना माझी हत्या करण्यासाठी, माझे हातपाय तोडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या होत्या. त्याच्यामध्ये सनी आठवले जे आहेत, त्या सनी आठवलेंना त्यांनी बोलून घेऊन सांगितलं की शिवराज बांगरचा गेम करायचा. सनी म्हणला आम्ही एका ताटात जेवलोय, मी काही गुन्हेगार नाही आणि मी शिवराज बांगरला मारू शकत नाही, तो व्यक्ती माझ्या संबंधातला आहे. आणि त्याच रागापोटी सनी आठवले आणि त्यांच्या भावावरती मोकोक्याची कारवाई केली. सनी आठवले ज्या वेळेला बाहेर येतील त्यावेळेला ते पुराव्यानिशी तुमच्या समोर येतील की वाल्मिक कराडनी माझी हत्या करण्याची सुपारी दिली होती का नव्हती. त्याच्यानंतर गावाकडे माझं एक हॉटेल होतं, त्या हॉटेलवरती हल्ला केला. त्यातले सगळे आरोपी मी फोटो देतो, ते वाल्मिक कराडच्या फोटोतले आहेत. माझ्या कुकला मारलं, माझं कुटुंब हॉटेल चालवायचं, मी चालवायचं नाही, त्या कुकला मारलं. 40-42 टाके, एकही आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी अटक केला. एक आरोपी अटक केला, बाकी कोणालाही अटक केलं. माझं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाहेरच्या महिला आणायच्या, अनेक पोलिसांनी येऊन रेकी केली तिथे. आता इन्स्टिट्यूट माझं ब्युटी आणि वेलनेसचं इन्स्टिट्यूट होतं, आम्ही तिथं मुलांना लोकांना शिकवायचं काम करायचो. सगळे दरवाजे बिना दरवाजे असलेलं इन्स्टिट्यूट तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. अनेक पोलिसांनी येऊन रेकी केली, इथं काही करता येईल का, इथं काही बघता येईल का. मी त्या अधिकाऱ्यांची नावं सुद्धा दिली जे माझ्या सुद्धा जवळचे. अनेक लोकांनी येऊन रेकी केली आणि मग शेवटी यांचं असं ठरलं की बाहेरच्या मुली आणायच्या, त्या सर्व्हिससाठी किंवा शिकण्यासाठी आतमध्ये पाठवायच्या, पोलिसांची रेड घडून आणायची आणि या मुलीकडून शिवराज बांगर आणि त्याची पत्नी हे वेश्या व्यवसाय करून घेत होते, अशी केस माझ्या कुटुंबावर करायची. हे मला जेव्हा बाळा बांगर यांनी सांगितलं, मी त्याच वेळेला ते इन्स्टिट्यूट विकून टाकण्याचा निर्णय घेतला. म्हणजे व्यवसायातून बाहेर पडलो. म्हणजे यांनी लोकांना उद्ध्वस्त केलेलं.
यांनी कुणालाही सोडलेलं नाही. आणि जात हा तर विषयच त्यांच्याकडनं हो. पहिल्यांदा ते संतोष अण्णांच्या विषयात पडले, मराठा समाजाच्या नादी लागले आणि हे सगळं बाहेर आलं. संतोष अण्णांची हत्या झाली, आभाळा एवढं दुःख आहे. पण तो संतोष अण्णांची हत्या झाली नसती आणि हे लोक जर जेलमध्ये गेले नसते तर रांग लावून यांनी लोक मारले असते. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात तुम्ही आणि हा जो पाडा आहे तो देखील मांडणार आहात. पण या अगोदर तुम्ही अशी दाद मागण्यासाठी कुठपर्यंत गेलेला होता आणि तशी काही तक्रार वगैरे कुठपर्यंत केली? मी त्याच्यामध्ये हे बघा, हे गृहमंत्री साहेबांना दिलेली माझी तक्रार आहे. गृहमंत्री साहेबांना मी पोलीस आयुक्ताकडे गेलो होतो, मी सगळ्याकडे गेलो. ज्यावेळेला 2024ला माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि मग मी हारलो या सगळ्या गोष्टी. माझे वडील अत्यंत सामान्य ऊसतोड कामगार आहेत. बिचारे 2-2 महिने माझं 8 किलोमीटर गाव आहे, बीडला सुद्धा येत नाही. त्या वडिलावरती गुन्हा दाखल झाला आणि मी हारलो. की आपल्यावर होतोय तोपर्यंत आपण लढूया, पण तू जर वडिलावर आणि आईवर आलं तर लढणं शक्य नाही. मग मी असा विचार केला की आता संपलं पाहिजे आणि मी एक 6 पानाची सुसाईड नोट लिहिली. त्याच्यामध्ये मी तो उल्लेख केलेला आहे की मी शास्त्री महाराजांकडे सुद्धा गेलो होतो. वारंवार त्यांना सांगितलं की हे आमच्यावरती अन्याय करतायत. माझे आजोबा हे मरेपर्यंत गडाचे सेवेकरी होते, माझ्या आईचे वडील. आम्ही गडाचे सेवेकरी आहोत. आणि मग त्यांना सुद्धा दाद मागितली होती. समाजाच्या न्यायालयात सुद्धा गेलो होतो. अनेक समाजातले जे लोक आहेत त्या प्रत्येकाकडे गेलो होतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांना बोललाय, परंतु त्यांनी सांगितलं की तो माझा वैयक्तिक विषय. आता काय वैयक्तिक विषय आहे तर त्यांनी भगवान बाबाच्या समाधीवर हात ठेवून सांगावं की हा माझं याचं नुकसान केलेलं आहे. कुठलंच नुकसान नाही, फक्त भगवान बाबाच्या पायथ्याला 2020ला ऊसतोड कामगाराचा मेळावा घेतला. मी त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष होतो, ऊसतोड कामगार संघटनेचा अध्यक्ष होतो. बाळासाहेबांना आणलं आणि तिथून पुढे हे लोक हातपाय धुवून माझ्या पाठीमागे लागले. एकच भावना आहे की वंजारी समाजातल्या कुठल्याही माणसानं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं नाही. आणि मग अनेकाकडे गेलो पण न्याय मिळाला नाही. शेवटी आम्हाला नियतीच्या न्यायालयात न्याय मिळाला. हा जो न्याय मिळाला ना आज, तो नियतीच्या न्यायालयातला न्याय. आज जर वाल्मिक कराड बाहेर असते तर शिवराज बांगर तुम्हाला इथे दिसला नसता. एक तर मी मकोकामध्ये जेलमध्ये असतो किंवा माझी हत्या झाली असती. वाल्मिक कराडचं असं तुमचं काय वैर होतं की जे तुमचा खून करण्याची सुपारी देण्यापर्यंत जात होतं? वाल्मिक कराडचं माझं वैर काहीच नव्हतं. मी तेच विचारतो की नेमकं वैर काय. पण तुम्हाला एमपीडी ऍक्ट खाली मला जेलमध्ये डांबलं 7 महिने 13 दिवस, एक रास्ता रोको आणि एक अशी केस आहे की त्या केसमध्ये ह्या व्यक्तीला मी कधी पाहिलं सुद्धा नाही हे त्याचं ऍफिडेव्हिट आहे. त्यांनी सांगितलं होतं की शिवराज बांगरची माझी ओळखही नाही, मी त्याला कधी भेटलो नाही, परंतु मला पोलीस स्टेशनला नेलं आणि मला सही करायला लावली. मला धनंजय मुंडेच्या जवळच्या वाल्मिक कराडचा फोन आला होता की तू सही करून ये आणि मी सही करून आलो. त्याच्यानंतर त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं कोर्टामध्ये की आम्ही ओळखत नाही. ह्या 2 गुन्ह्यावरती त्यांनी मला एमपीडीए लावला. एमपीडीए लावून 7 महिने त्यांनी जेलमध्ये सोडलं. मी आजही धनंजय मुंडे साहेबाला जाहीर आव्हान आहे, वाल्मिक कोण आहे? वाल्मिकची काय अवकात आहे? वाल्मिक हा गुन्हेगार. म्हणजे असले 100 वाल्मिक या रस्त्यावरती फिरतात, पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ना, ताकद, ती धनंजय मुंडे साहेबाची. तेव्हा धनंजय मुंडे साहेबाला असं हात झटकून चालणार नाही. हे जे काही झालंय, जे काही केलंय, हे तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर केलेलं आहे. नाही तर धनंजय मुंडे साहेब जर वाल्मिकच्या पाठीशी नसतील, कोण कलेक्टर त्याचं ऐकणार आहे? कोण एसपी त्याचं ऐकणार आहे? कोण अधिकारी त्याचं ऐकणार आहे? आम्हाला कॉन्स्टेबल गसुऱ्याला धरून नेतो आणि एसपी त्याला जेवायला वाढतो. ही जी ताकद आहे धनंजय मुंडे साहेब तुमची आहे. आणि तुम्ही आता म्हणताय की हे वाल्मिकनी केलं, हे वाल्मिकचं झालं, वाल्मिकमुळे झालं, असं काही नाही. धनंजय मुंडे साहेब तुम्हाला हात झटकून चालणार नाही. अजितदादाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही म्हणताय धनंजय मुंडेंना त्या कृषी विभागातून क्लीन चिट मिळाली असे, परंतु बीड जिल्ह्यात जे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं हत्याकांड झालंय, त्या हत्याकांडाचा पूर्ण छडा लागेपर्यंत तुम्ही धनंजय मुंडेला क्लीन चिट मिळाली असं म्हणू शकत नाही. काल धनंजय देशमुख भैयांनी सुद्धा सांगितलं की त्या काळामध्ये 40 कॉल हे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड या लोकांचे झालेले आहे. आज तुमची सरकार आहे, सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही बाहेर आहे. जर सरकार तुमचं नसतं ना, तुम्ही सुद्धा वाल्मिकच्या बाजूला 9 नंबरमध्ये असता. त्यामुळे माझी जात बदनाम झाली, माझा जिल्हा आणि माझी माती, ह्या मातीला बदनाम करण्याचं काम धनंजय मुंडे साहेब तुमच्या वृत्तीनं केलंय. तुम्ही म्हणले दुश्मनी माझ्यासोबत होती का? धनंजय मुंडे साहेब तुमचा आमचा बांधाला बांध नाही, तुमचं आमचं सोयरपण सुद्धा नाही. तुमच्यासोबत दुश्मनी असल्याचं काय कारण आहे? दुश्मनी ही तुमच्या वृत्तीसोबत आहे. आडवा आला की मारून टाकायचा, आडवा आला की जेलमध्ये टाकायचा, गोरगरिबांना फसवायचं, पैसे घ्यायचे, उद्ध्वस्त करायचं, खोटे केसेस करायच्या. ही जी तुमची वृत्ती आहे, त्या वृत्तीसोबत आमची दुश्मनी आहे. आणि माझे हात जोडून मीडियाला सुद्धा विनंती आहे की ही धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक कराड ही एक वृत्ती आहे. त्या वृत्तीमुळे हे सगळं झालंय. माझ्या जातीने काही केलेलं नाही. 5-10% लोक आहेत त्यात, परंतु 90% माझा समाज हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज टॉपवरती गेला. पद्मश्री तात्याराव लहाने माझ्या समाजाचे, संजय बांगर माझ्या समाजाचा आहे, मनसुख माझ्या समाजाचे आहेत, भरत आंधळे माझ्या समाजाचे.
अनेक नावं अशी हजारो नावं घेता येतील ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. ही माझ्या समाजाची लोक आहेत आणि त्या लोकांना मागे सोडून वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगाराला पुढे करून माझा समाज बदनाम करायचं थांबवा. माझा समाज हा अतिशय चांगला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे, शब्दाला जागणारा माझा समाज आहे, कष्टाळू समाज आहे. त्यामुळं माझा समाज कधी बदनाम नाही, तो होणारही नाही. तुम्ही झालात, तुमचे चेले चपाटे झालेत आणि त्याचं सगळं जे गठुड आहे ते समाजाच्या खांद्यावरती तुम्ही टाकू नये. आणि जर टाकायचं असेल तर या समाजाची परिषद भगवानगडावर भरावी. ज्या लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केलं मी त्यांना घेऊन येतो आणि ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही भगवानगडावरती द्यावं. हे मी का केलंय, कशासाठी केलंय आणि ही जातीतली लोक नाही आहेत का. बापू आंधळेंचा खून नेमका कोणी केलाय आणि त्याच्या मागे तुम्ही आता नाव सांगितलं, त्याच्यामुळे काही मागणी करणार का? बापू आंधळेचा जो खून आहे, महादेव मुंडेचं स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की बापू आंधळेचा खून हा गोट्या गीते, सोमनाथ सलगरे, राजा फड या लोकांनी केलेला आहे आणि हे स्टेटमेंटमध्ये आहे त्याच्यात. तरीही पोलिसांनी त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही. बापू आंधळे हा अत्यंत गरीब कुटुंबातला वंजारी समाजाचा पोरगा आहे, नातेगोते लहान आहेत आणि कुठल्या ना कुठल्या बबन गीतेंना गुंतवायचं होतं म्हणून बापू आंधळे त्या महादेव गीतेच्या दारात नेऊन मारून टाकलाय. आमची मागणी आहे की त्याच्यामध्ये SIT लावून त्याची फेर चौकशी झाली पाहिजे. SIT मध्ये पंकज कुमावत साहेबासारखा अधिकारी आणि संतोषजी साबळे साहेबासारखे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी मागितलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा आम्ही तीच मागणी करणार आहे की पंकज कुमावत साहेबाला इथे बोलवा, कारण त्याशिवाय हे सगळं धुवून निघणार नाही. परळीची माती खाणं, जी परळीची जी माती आहे ना तुम्ही म्हणता जी बदनाम झाली, त्या मातीच्या आड जे मुर्दे तुम्ही गाडलेत ना गोरगरीब लोकांचे, सामान्याचे, ते बाहेर आल्याशिवाय राहणार. त्यात वाल्मिक कराडांचं देखील नाव आहे FIR मध्ये, तर त्यांचा रोल काय नेमकं त्याच्यात? हे सगळं वाल्मिक कराडने घडून आणलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला हे लोक 6 वाजता महादेव गीतेच्या घरी आले त्यावेळेला ते वाल्मिक कराडला भेटून त्याच्या जवळून आले होते. पुन्हा तिथून त्यांची बाचाबाची झाली. महादेव गीतेच्या पत्नीने त्यांना विनंती केली, तुम्ही सगळे एकत्र काम करत होतात आणि त्यांना नेऊ नका. परत गेल्यानंतर 8:20 हे लोक आली आणि आल्यानंतर डायरेक्ट महादेव गीतेवरती आणि त्याच्या घरावरती फायरिंग केली. या दोन्ही वेळेला हे सर्व आरोपी आणि वाल्मिक कराड यांचं लोकेशन एक आहे. त्याच लोकेशन लोक आले आहेत. हे CDR जे आहे, ड्रम डाटा जो आहे तो सुद्धा तपासला पाहिजे की यातला गोट्या गीते, राजा फड, सोमनाथ सलगिरे ही जी लोक आहेत ही त्या वेळेमध्ये नेमकी कुठं होती, कुठून कुठे आली. पोलिसांनी जी कथा रचली आहे त्या कथेमध्ये आणि घटनेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आमचा परळी पोलिसावरती अजिबात भरोसा नाही, कारण परळी पोलिसांनी एवढं छळलंय की त्या छळाची परिसीमाच झाली आहे. त्यामुळे परळी पोलीस नको आहे आम्हाला. IPS पंकज कुमावत साहेबांची त्या ठिकाणी SIT पाहिजे, संतोष साबळे साहेबांसारखा अधिकारी पाहिजे आणि होऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी. करा मुंडे साहेब, तुम्ही सुद्धा मागणी करा की महादेव मुंडे हा माझ्या जातीचा आहे, त्याची हत्या झाली, 22 महिने झाला आरोपी सापडत नाहीत. तुम्ही करा SITची मागणी, सभागृहामध्ये एखादं निवेदन करायला पाहिजे तुम्ही. बापू आंधळेचं कुटुंब का पुढे येत नाही, बापू आंधळेच्या कुटुंबाचं का स्टेटमेंट घेतलं जात नाही. म्हणजे माणसं मारायची आणि तुमचीच माणसं फिर्यादी करायची आणि जी लोक आडवी येत आहेत ती लोक जेलमध्ये घालायची. हा जो त्या ठिकाणचा जो प्रकार आहे, ही जी नीती आहे ती नीती आता कुठेतरी थांबली पाहिजे. कारण गोरगरिबाची लेकरं जेलमधील, तुमचे जे लोक आहेत ते बाहेर. त्या स्वप्नील पुजारीला, सहदेव सातभाईला हातपाय तुटूस तो मारलो, हातपाय तुटलेत आणि डॉक्टर सांगतात नाही खर्चटलंय आणि मुंबईचे डॉक्टर सांगतात त्याचे पाय तुटलाय, हात तुटलाय. म्हणजे एवढं निर्दयीपणे त्या लोकांना मारलंय आणि पोलीस साधी NC सुद्धा घेत नाहीत. कोर्टात जावं लागतं आणि कोर्टाच्या आदेशाने या लोकांवरती गुन्हे दाखल होतात. मग हा जो गोट्या गीते आहे ना, त्या गोट्या गीतेला संरक्षण कुणाचं आहे. मला खरं म्हणजे भीती आहे आता की ह्या जेवढ्या काही हत्या परळी शहरामध्ये झाल्या त्या हत्येमध्ये गोट्या गीते हा प्रमुख आरोपी आहे. आणि तो कुणाच्या इशाऱ्यावर काम करत होता या अख्ख्या परळीला आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आता गोट्या गीते फरार आहे. या लोकांनी गोट्या गीतेची हत्या करू नये, कारण गोट्या दफन पुरे राज दफन. कारण आता हे सगळं गळ्याशी येणार आहे, हे सगळं तुमच्या अंगावरती येणार आहे. त्यामुळे गोट्या गीतेला सुद्धा माझे बाबा कुठं बघत असतील मला तर तुला सुद्धा माझी विनंती आहे, सरेंडर हो आणि जीव वाचव. सर, अगदी सुरुवाती काळाला तुम्ही आणि धनंजय मुंडे सहकारी म्हणून काम केले तुम्ही त्यांच्याकडे. मग या संघर्षाला नेमकी सुरुवात कशी झाली आणि आता तुम्ही इतक्या सगळ्या हत्याचा उल्लेख केला, या सगळ्या होत असताना किंवा ही सगळी परिस्थिती असताना आपल्याला वाटलं नाही त्यावेळेस की आपण यांच्यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे म्हणून? मी आणि धनंजय मुंडे कधीही सहकारी नव्हतो आणि कधीही एका पक्षात काम केलं नाही. अनेक नेत्यासोबत राजकारणात काम करताना चांगले संबंध असतात, तसे माझे धनंजय मुंडे साहेबांसोबत चांगले संबंध होते. ह्या हत्या घडत असताना आम्ही डोळ्यांनी पाहत होतो, परंतु कुटुंब बाहेर येत नव्हती. आमच्याही जीवाची भीती होती. आम्ही जेल बाहेर 4 वर्ष तेच केलं सर. म्हणजे 4 वर्षात मी तुम्हाला किती बाहेर दिसलो आणि किती फरार दिसलो तुम्हालाही माहिती. मग त्या काळामध्ये बोलायची हिंमत बाळा बांगरने केली. बाळा बांगरने आमच्यासारखे अनेक लोक वाचवले
आणि आम्ही त्यावेळेस बोलायचं होतं, ज्यावेळेस स्वर्गीय संतोष अण्णांची हत्या इतक्या निर्दयीपणे झाली, स्वर्गीय संतोष अण्णांच्या हत्येनंतर बोलायचं तर यांनी मौन धारण केलं, हे बोलायला तयार नाहीत. मग ह्या प्रश्नाची उत्तरं विचारायची कुणाला? मग काल परवापासून धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले, त्यांना चांगलं बोलता यायला लागले, ते आजारातून बरे झाले, हे भगवान बाबाचा नगरनारायण महाराज त्यांना आशीर्वाद मिळाला आणि ते आता बरे झाले. मग ह्या प्रश्नाची उत्तरं ते देतील या अपेक्षेने मी आज तुमच्या समोर आलो. मधल्या काळामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही बोललो, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आम्हाला ट्रोल केलं. त्यांची ट्रोल आर्मी आहे, कुणी उस्मानाबादचा आहे, कुणी लोह्याचा आहे, कुणी कंधारचा आहे, कुणी इथला आहे, कुणी आमच्या शेजारी बसून फेका काढून शिवाय देत आहे. तर यांची संख्या आता बोटावर मोजण्यासारखी आहे. आणि या लोकांनी सुपारी घेतली. जे लोक म्हणतात ना आम्ही महादेव मुंडेंना न्याय मागताना बापू आंधळेचं काय, बापू आंधळे सुद्धा तुमचंच आहे, आमचाच आहे तो, आणि तुम्हीच केलेला आणि तो बाहेर काढणार आहे. कसं असणार आहे, कसं न्याय देणार तुम्ही? आंधळी खून प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबियाला न्याय कसा मिळणार आहे? काय आंदोलन केलं जाणार आहे? आंधळे कुटुंबाला न्याय देताना आम्ही त्याच्यामध्ये सर्वप्रथम एसआयटीची मागणी केलेली. मुख्यमंत्र्यांना भेटून सुद्धा आम्ही एसआयटीची मागणी करणार. आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे, सुरेश अण्णा धस यांनी सातत्याने हे विषय उचललेले आहेत आणि याच्यामध्ये एसआयटीची मागणी करून या खुनाची फेर चौकशी झाली पाहिजे. एकदा फेर चौकशी झाली, एकदा यांचे लोकेशन चेक झाले, परळी पोलीस सोडता, परळी पोलिसाकडून नको आहे. आणि परळी पोलिसाला जर याची चौकशी दिली तर परळी पोलीस मला आणि बाळा बांगरला सुद्धा त्या खुनात आरोपी करतील पुन्हा. ते राहिले होते दोन, हे घ्या आपल्याला. त्याच्यामुळे परळी पोलीस सोडता आयपीएस दर्जाचा अधिकारी, तेही पंकज कुमावतच असावेत अशी आमची मागणी. संतोष साबळे साहेबासारखा अधिकारी असावा आणि पीआय रवी सानप साहेब जे आहेत ते, ससाने साहेब यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. यांना कुणाकुणाचे फोन आले. कारण बापू आंधळेचा एफआयआर हा अंबेजोगाईच्या रेस्ट हाऊसमध्ये 4 वकिलांनी बसून, वाल्मिक कराडनी बसून बनवलेला आहे. कुणाचं नाव घालायचं, कसं बसवायचं, काय करायचं, आणि मग त्या पद्धतीने बबनभाऊ गीतेला, महादेव गीतेंना, मुकुंद गीतेला, नेरकरला, आमच्या या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये गुंतवलं. फेर चौकशी झाली त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत, तर याच्यामध्ये 100% त्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे. मी कुटुंबाला आव्हान केलं की तुम्ही सुद्धा आता बाहेर या. माणूस गेलाय, आपला करता पुरुष गेल्यानंतर घरामध्ये काही शिल्लक राहत नाही. मग असं काय मेलो काय आणि जगलो काय, तर लढता लढता मेलो तर निदान लोक म्हणतील तरी लढले तरी. सीसीटीव्ही काही महादेव गीते यांच्या घरचे आहेत आणि त्या संदर्भात काही टाइम लोकेशन आहे ज्यामध्ये यांना आरोपी केलं गेलं होतं बबन गीतेंना, तर त्या संदर्भातले काही पुरावे वगैरे सादर केले? ते न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यामुळे तो न्यायालयामध्ये आम्ही देणार आहे. जे काही त्यांनी त्या अधिकाऱ्यांना आताशी धरून केलंय, काय केलंय, हा भाग न्यायालयीन प्रक्रियेचा, त्यामुळे त्याच्यावरती बोलता येणार नाही. पण तो गोट्या गीतेला ज्या पद्धतीनं त्यांच्या अंगावरती घातलं होतं, सीसीटीव्ही आहे का तिथला महादेव गीतेंच्याकडे? निश्चितपणे त्या परिसरातले सीसीटीव्ही आहेत आणि ते आम्ही न्यायालयामध्ये देऊ. पण तो ज्या पद्धतीने गोट्या गीतेला मरू घातला होता आणि महादेव मुंडेमध्ये सुद्धा बबनभाऊ गीतेंचा आणि राजाभाऊ फड, 6 महिन्यापूर्वी राजाभाऊ फड म्हणले होते की मला गुंतवण्याचा प्रयत्न झाला. या पद्धतीचा जो हे जे प्रयत्न आहे तो अनेक वेळेला बबनभाऊच्या बाबतीत झाला होता. बापू आंधळे हा वंजारी समाजातला गरीब घरचा पोरगा होता. ही गोष्ट मी परत परत का सांगतो माहितीये, त्याला मारल्यानंतर कुणीही त्याचा फॉलोअप घ्यायला पाठीमागं शिल्लक नाही. वृद्ध आई वडील आणि पत्नी, भाऊ वगैरे नाही, भावकी फार लहान आहे, म्हणून त्या गरीबाचं लेकरू मारून टाकलं आणि त्या खुनामध्ये बबनभाऊ गीते आणि हे सगळे लोक त्या याच्यामध्ये गुंतवली. माझ्या घरचा खून जर झाला असेल तर त्याच्यामध्ये फिर्याद माझी पाहिजे, साक्षीदार तरी मी पाहिजे, मी घटना तरी सांगितली पाहिजे. बापू आंधळेचं कुटुंब या खून प्रक्रियेमध्ये कुठंही नाही. एवढं सगळं प्रकरण होत असताना पंकजाताईंची भूमिका कशी राहिली आणि त्यांनी अशा हे सगळे प्रकार होण्याच्या अनुषंगाने रोखण्यासाठी प्रयत्न केला का, आणि त्यांनी पुढे उच्च पातळीवरती नेमकं काय करायला पाहिजे? ही जी वाल्मिकची जी कार्यपद्धती आहे ना, ही वाल्मिकची कार्यपद्धती अत्यंत वाईट आणि अत्यंत त्रासदायक होती. पंकजाताईच्या सुद्धा अनेक कार्यकर्त्याला फार खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला. अहो धनंजय मुंडे साहेबाचे दिला, बाजीराव भाई धर्माधिकारी सारखा माणूस त्याच्यावरती गुन्हे दाखल केले. जोशी साहेबांना मारायचा प्रयत्न झाला. आता हे सांगत नाहीत पण महिनाभर धनंजय मुंडे साहेब मिटवत होते वाल्मिक संतोष साहेबांचं, मिटवत होते. घ्या माहिती, सोर्स करून माहिती घ्या की ही जी परिस्थिती आहे साहेब, या परिस्थितीमध्ये पंकजाताई मुंडे यांनी म्हणजे या गोष्टीमध्ये कसं पडावं किंवा पडलं तर याचा आउटपुट काय होईल, कारण यंत्रणा सगळी यांच्या ताब्यात होती. ताईचं कोण ऐकेल, कितपत ऐकेल, पण तो एक निश्चितपणे आहे की ताई ह्या कधीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही. ताईंनी कधीही कुणाचं वाटोळं केलेलं नाही. मी ते जाहीरपणे आव्हान केलंय. 14 ते 19 ताई पालकमंत्री होत्या. मला एक समाजातला माणूस आणून दाखवा की त्या माणसाचं वाटोळं ताईंनी केलं. महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल, त्याचबरोबर बापू आंधळे हत्या प्रकरण आणि परळीमधले अनेक जे खून आहेत ते समोर आलेले आहेत, या संदर्भात ताईंनी कधी कुठली भूमिका मांडलेलं पाहायला मिळालं का, आणि तशा पद्धतीने त्यांनी मांडावी अशा निश्चितपणे आमची ताईला विनंती आहे की ताई ही जी लेकरं आहेत, तुम्ही एका आईच्या भूमिकेमध्ये, ही आम्ही सगळी लेकरं आहोत आणि आमच्यावरती जो अन्याय झालाय
किमान तुम्ही आता तरी आम्हाला न्याय द्यायची भूमिका घ्या आणि याच्यामध्ये निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. निष्पक्षपातीपणे याच्यामध्ये जे काही कुणी गुन्हेगार आहेत मग ते आम्ही असो, आम्हालाही सोडू नका. म्हणजे मी तर काय म्हणतोय की बबन भाऊ जर गुन्हेगार असतील बापू आंधळे खून प्रकरणामध्ये तर सगळी मीडिया बोलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही फाशी घेतो. मी घेतो, बबन भाऊ घेते. पण तू हा त्रास कशामुळं खून न करता बबन भाऊ आज 12 महिने झाले लेकराबाळापासून बाहेर आहे. महादेव गीतेसारखा माणूस आहे ज्याला गोळ्या घातल्यात, त्याच्या आतड्यामध्ये इन्फेक्शन आहे, तो माणूस जेलमध्ये. गोरगरीब वंजारी समाजाची लेकरं जेलमध्ये. हा त्रास कशामुळं? मग ह्या वेळेला समाज का बदनाम होत नाही? तसेच बसा हे बाकीचं काम आता ते निवेदन करतो पूर्ण करायचं आणि त्यानंतर मारायचं सोपं झालं.